नमस्कार मंडळी, मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी नगरमध्ये आणि तिथल्या अमृत साई प्लाझा सोसायटी मधल्या आज या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आपल्या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमामध्ये. सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत. सगळ्या अगदी छान स्वयंपाक वगैरे सगळ्या अगदी छान करून आलेल्या आहेत. म्हणजे ह्या स्वयंपाकावरनं मला एक गोष्ट आठवते की एकदा माझ्या आईने मला सांगितलं होतं की तिने कुकर लावला होता आणि मला म्हणाली की 3 शिट्या झाल्या की बंद कर. तुम्हाला सांगतो, 3 शिट्या झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या, अशा 10 शिट्या झाल्या तरी पण मी काय कुकर बंद केला नाही. त्यानंतर माझी आई माझ्यावरती एवढी वैतागली, इतकी रागवली ना की मला म्हणाली तुला ना स्वयंपाकातलं काही कळतच नाही. आणि खरंय, मला स्वयंपाकातलं ना खरंच काही कळत नाही. आणि तुम्हाला एक सांगू का मंडळी, स्वयंपाक ही एक कला आहे आणि ह्या एकमेव कलेत आहे ना आपल्या पंचेंद्रियांना आनंद देण्याची सोय. म्हणजे बघा ना, जेव्हा मोहरी तडतडते ना तेव्हा त्याचा आवाज आहे ना, तो आवाज कानाला जाणवतो, बरोबर आहे की नाही? तो एक छानसा सुगंध असतो, तो आपल्या नाकाला जाणवतो, बरोबर. एक चव आपल्या जिभेला कळते. तो पदार्थ आपण हातात घेतल्यानंतर त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो आणि तोच पदार्थ जेव्हा आपण ताटात अगदी छान सजवतो तेव्हा त्याचा आनंद आपल्या डोळ्यांना मिळतो, बरोबर आहे की नाही? तर ह्या ज्या स्वयंपाकावर जी ती सत्ता आहे ती असते त्या घरातली हुकमाची राणी. पण आज आपल्या या खेळामध्ये कोण होणार आहे हुकमाची राणी ते आपण बघणार आहोत. तुम्हाला सुद्धा तेवढीच उत्सुकता आहे, बरोबर आहे की नाही? हे की नाही? चला तर मग आपण सुरू करूया आपला हा मजेशीर आणि धमाकेदार खेळ, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. पण ह्याच या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत, तर माहेरची आठवण ही तर निघणारच, तिथे येणारच, हे की नाही? डोळे थोडेसे पाणवणारच. त्यासाठी आपण जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. गीतांजली देशमुख. किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष. माहेर कुठलं? परभणी. ओहो, परभणी. भारतात परभणी, जगात जर्मनी आणि भारतात परभणी. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई, काय सांगशील माहेर बद्दल? मी लहानपणी खूप खोड करत होते, भयानक. हो ना? हा. ये बात. काय काय मला एखादा प्रसंग तुला आठवतोय? मला प्रसंग सांगायचा म्हणजे मी पाण्याचे माठ खूप फोडलेत. पाण्याचे माठ फोडले? खूप फोडले. म्हणजे काय काय म्हणजे? आईचे माझे भांडणं झाले हा. की आईला म्हणायचे आई गप्प बस. आई म्हणायची नाही गप्प बस, नाही तर मी बॅटने दणकन माठ फोडून टाकायचे. साधारणतः किती बाबांना खरकट टाकलेस तू माठाच्या? हा, भरपूर भरपूर. भरपूर. आई नंतर बॅटच लपवायला चालू केली. अच्छा. नको, हिच्या बॅट हाती नको, मग भांडणं चालू करायची. सासरी माठ आहे? आहे. आहेत. ते किती फोडले? ते नाही फोडत मी. ते नाही फोडले. माहेरी आपले फोडले. हीच गंमत आहे, हाच फरक आहे माहेर आणि सासर. आता काय फोडते ते सांगते ना. आता म्हणजे आहे आहे. आता काय फोडता? कप फोडते. आता मिस्टरांना म्हणते गप्प बसा, नाही म्हणलं की कप फोडून टाकायचं. कप फोडून टाकायचे. असे किती कप आतापर्यंत फोडलीस तू? मी काय करते, जुने झालेले एका कोपऱ्यात ठेवून देते. अच्छा, ही आयडिया आहे तर. ये बात. हा. जुने झाले एका कोपऱ्यात ठेवून द्यायचे, मग भांडणं झाली की फोडून टाकायचे. नवीन सेट बाहेर काढायचा. अच्छा, तो सुद्धा काहीतरी जुना झाला का? जुना झाला. पण असं 3 कप राहिले की चालू करायचं फोडायला. चालू करायचं फोडायला. अच्छा, पण असं साधारणतः भाऊजींबरोबर कुठलेही वाद होतात म्हणजे इतका तू राग त्या कप्पावरती काढते? नाही, राग होत नाही. काय होतं, रिपीट होऊन जातं भांडणामध्ये, बोलल्या जातं. एक वाक्य 4दा बोललेलं मला जमत नाही. मग बस झालं ना, आता पुन्हा बोललं की मग कप फुटला. मग समजतं की त्यांना आता स्टॉप करायचं. आता 4थ्यांदा बोलायचं नाही. भाऊजी, तुम्हाला कळलंय? आता 4 वेळा बोलू नका, एकदाच बोला काय ते. हा, आता भाऊजींना कळेल आहे तुझी आयडिया कपाची? नाही, त्यांना माहितीये. माहितीये का? अच्छा. ते आधी झाडू घेऊन उभा असतात. अच्छा, आधीच झाडू घेऊन उभे असतात. कधी पुढे सांगता येत नाही. भाऊजींचा स्वभाव कसा आहे ताई? छान आहे, एकदम छान. छान आहे. तरी सुद्धा कप फोडतेस. हो. हा, नाही, ते प्रेमाचे कप फोडणे, आता रागाचे नाही. आता रागाचे नाही. क्या बात आहे ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि मला काय माहितीये ना, म्हणजे अशी जर कोणाशी अतरंगी ताई असेल ना, कारण मी पण तसंच होतो, आपल्याला आवडतं.
कारण असे बघा, असं काही केलं असेल ना तर ह्या गोष्टी जेव्हा आठवतात ना तेव्हा खरंच आपल्याला हसायला होतं की आपण काय काय करून बसलो होतो. आणि या कारणाने मला म्हणतात की तू माहेरी आहे, त्यांना करमत नाही माझ्याशिवाय. मी अच्छा. अशी कॉमेडी. भले तू माठ फोड पण ये माहेरी. आता माझे आई वडील काय करायचे, दिवाळीला फटाके आणून द्यायचे हा. आणि म्हणायचे फोड. ते आंघोळ करताना त्यांची इच्छा राहायची की बाहेर फोडावे. हा. आणि मग आम्ही फोडलं तरी म्हणायचे तुम्ही फोडलेच नाही. मग मी काय केलं, दारातच फोडायला चालू केलं. ते बाथरूम मध्ये की मी दारात फोडायचे. फोडला बरं. काही क्या बात आहे. म्हणजे तू जी काही घोडकर होतीस ना तेव्हा लहानपणी, तर मी पण खूप होतो. माझ्या इतक्या कंप्लेंट असायच्या ना, पण ती पण मजा होती की नाही. ती पण मजा असते कारण ह्याच तर आठवणी असतात. जर तुम्ही आयुष्यात जर काही असे प्रकार केलेले नसतील ना तर काही बालपण उपयोग नाही. तर बालपण काय आपण जगलोच नाही जगलोच नाही, ना. बरोबर. क्या बात आहे. व्हेरी गुड ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. खूप मजा आली. तू धन्यवाद. बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपले मजेशीर खेळ. चला तर मग आता आपण लकी ड्रॉ घेऊया आणि त्यासाठी मी एक बॉक्स घेऊन लवकरात लवकर ताईं समोर येणार आहे. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या, पण ज्या ताईंच्या हातामध्ये सफेद रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्यांनी काहीच करायचं नाहीये. पण ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळाकडे. कोण आहेत त्या? हे हे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून या 14 तायांची निवड झालेली आहे आपल्या या पहिल्या खेळासाठी. चला तर मग आपण सुरू करूया आपला पहिला खेळ. हा खेळ असा आहे, याच्यामध्ये एक वेगळे पण असं आहे, एक संगीत वाजवलं जाईल आणि त्या संगीतावरती सगळ्या तायांनी अगदी छान नाचायचं. आणि नाचत असताना एका क्षणी मी म्हणेन स्टॅच्यू. स्टॅच्यू म्हटल्यानंतर तुम्ही आहे त्या पोझिशन मध्ये तसंच उभं राहायचंय. म्हणजे अशी विषय नाचत असेल आणि मी स्टॅच्यू म्हटलं तर असंच. आणि जी ताई हलेल ती बाहेर किंवा जी ताई हसेल ती बाहेर. 4 ताया बाद होणार या पहिल्या खेळातून आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीकडे. खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. चला तर मग सुरू करूया आपला हा पहिला खेळ आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. काय करायचं? ही बाई चालली. काहींचा अंगठा हल्लेला आहे. काही तुम्ही हल्लेले आहेत. या तुम्ही समोर जाऊन बसू शकता. व्हेरी गुड. अरे बापरे, आता काय करायचं? तुम्ही हल्लात हसलात. याताही तुम्ही समोर जाऊन बसू शकता. ताई हसली. क्या बात आहे. ताई तुम्ही बाद झालेले आहेत. ताई तू समोर बसू शकते. क्या बात आहे. पण खूप छान पोझिशन घेतली होती.
त्याचाही तुम्ही हसलात, काही बाद झालेले आहेत यातही तुम्ही समोर बसू शकता. या खेळातून 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीकडे आणि ह्यातलीच एक होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे. बरं मला एक सांगा, तुम्हाला समोर फुगे दिसत आहेत, तर तुमच्या समोर एकूण 8 फुगे आहेत बरोबर. तर हे 8 जे फुगे आहेत, हा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसते याचा अर्थ. आता हे फुगे तुम्हाला जाऊन फोडायचे, पण फोडताना तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाणार आहे आणि सगळ्या ताईंच्या डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर एक संगीत वाजवलं जाईल. त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी नाचायचे, जागेवरतीच फिरायचे आणि एका क्षणी संगीत थांबलं, थांबल्यानंतर ते फुगे फोडायला जायचे. जी ताई फुगा फोडेल तो फोडून जायला तिने तिथेच बसायचे खाली. म्हणजे 5 ताया 5 फुगे फोडणार बरोबर आहे. ज्या ताया फुगे फोडतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. त्यामुळे सगळे तयार आहेत. मजेशीर खेळ आहे, खूप छान. सगळ्यांना शुभेच्छा. चला तर रेडी, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. छबी तारी छबी मी तोऱ्यात उभी, हजाराला लाईक्स माझ्या डीपीला. छबी तारी छबी मी तोऱ्यात उभी, पोरं मागं मागं माझ्या डीपीला. म्हणत्यात हॅलो, करत्यात फॉलो, इन्स्टा ट्विटरला. बटन नंबर मागणं डोळ्यावर पट्टी आहे तरी पण नाचाची हौस बघा. या पाठ, हा करेक्ट आहे. हा फोडा, हा फोडा फोडा फोडा. या पाठ, हा फोडा फोडा फोडा. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. कोणी हा हा अरे हा हा लवकर लवकर. एक पाठ, या पाठ, या पाठ, या पाठ, या पाठ. गाडी फोडल्या तरी कोशिंबरा. हा व्हेरी गुड, हा व्हेरी गुड. हा हा कुठे आपटा जाता इथे 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 या. हा ये पाते शाबाश. इथून ये. जय, 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 जय. 5 ताई फुगे फोडलेले आहेत. त्या 5 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आम्ही कोशिंबीर या खेळातून या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. आणि या फेरीतला खेळ आहे, हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं दडलेलं आहे. फुंकर मारून ते नाणं बाहेर काढायचंय, ते तोंडामध्ये नाणं उचलायचंय आणि समोर जी लाल लाईन आहे ती रेषा पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. आणि त्या 2 तायांमधनं होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण आपण जरा ह्या 5 ताईंशी जरा गप्पा मारणार आहोत आज. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. इतकी एन्जॉय करतोय आम्ही की म्हणजे आज तर माझी अॅनिव्हर्सरी, त्याच्यामुळे तुम्हाला हा लक्षात राहण्यासारखा दिवस काय आहे. सांगताय? अॅनिव्हर्सरी आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 11. 11 वर्ष. छान वाटत. काय प्रगती. छान, एकदम छान संसार चालू आहे आमचा. छान संसार चालू आहे. हा तेच भाऊजींचं प्रमोशन झालंय की नाही? एका घराची 2 घरं झालेली आहे की नाही? हा तीच प्रगती. तुम्हाला काय वाटलं?
हरकत नाही ताई, कसं वाटतंय खेळ खेळून? भारी वाटलं, मज्जा आली खूप. भारी वाटलं, मजा आली की नाही? क्या बात आहे. कसं वाटतंय तुम्हाला खेळ खेळून? खूप मस्त वाटतं. आमच्या सोसायटी नंतर इथंच आम्ही हाय सगळे गेम आमच्या सोसायटी मध्ये घेणार आहेत खेळायला. घेणार आहेत खेळामध्ये? हो, आम्ही म्हणणार आहे आमच्यासाठी सगळे गेम ठेवा म्हणून. हो की नाही? व्हेरी गुड. पण छान वाटतंय तुम्हाला? खूप छान. ओके ताई, कसं वाटतंय? फुल एन्जॉय फुल एन्जॉय. दिवसभर. हो हो, व्हेरी गुड. ये बात आहे. चला आता बघूया या 5 तायांमधून कोण आहेत त्या 2 ताया ज्या जाणार आहेत शेवटच्या फेरीमध्ये. आणि कोणी हात लावायचं नाही, हात मागे, हात कंपल्सरी मागे. बघूया कोण होते हुकमाची राणी. आणि त्यासाठी 1 2 3 म्हटल्यानंतर हा थांब, 1 2 3 म्हटलंच नाहीये मी अजून. हा केवढी घाई, 11 वर्ष झाली ताई, थांब ना जरा. तुम्हाला किती वर्ष झाली आहेत? 19 वर्ष 19 वर्ष. हो. 19 वर्षच झाले, अजून खूप जगायचंय. आपलं काय म्हणणं नाहीये. 19 काय, अजून किती पण वर्ष जगा आणि असंच छान हसत राहा. हा पण 19 वर्ष झालेली आहेत. फक्त काय प्रगती? 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. छान आहे, प्रगती छान आहे. चला तर मग सुरू करूया. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. कुठे गेला? हा गिळलं की काय? हा लवकर, हा दिसते नाळं दिसते. हा शबाश शबाश, ये बाधा. हा ये लवकर. हा हे 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 दिसतो ते, दिसतो ते. अरे बापरे, हा पटशिला नाही. आणि सुंदर प्रेमाची या खेळामध्ये 2 ताया विजेत्या झालेल्या. त्या ताया आहेत, एक ही ताई आणि ही ताई. ओ हो, व्हेरी गुड. आणि या 2 तायांमधून होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. खेळ आपण लहानपणी खेळलेलो. पण ह्या खेळामध्ये काय आहे की दोन्ही ताया रिंगणामध्ये उभ्या आहेत. रस्सी खेचत असताना त्या रिंगणाला स्पर्श नाही झाला पाहिजे. पण जी ताई रिंगणाच्या बाहेर येईल ती बाद. ठीक आहे? म्हणजे तुम्ही जर ह्या ताईंना खेचलं आणि तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही बाद, तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही बाद. बघूया. आणि ताकदीचा वापर करायचा आहे. हा काय स्ट्रॅटेजी वापरणार आहेस तू ताई? ताकद वापरणार आहे. ताकद वापरणार आहे. दुसरी काही स्ट्रॅटेजी नाहीये. त्या दिसत्यात लुकड्या पण नाही, त्या खूप ह्या आहेत, त्या खमक्यात खेळायला. या आहेत म्हणजे काय? खमक्यात त्या खेळायला चांगल्या. हा मग हा, या खेळायला खूप ताकदवान आहेत त्या. खूप ताकदवान आहेत या. ह्या म्हणते तुम्ही खूप ताकदवान आहेत आणि कधी पाहिलं काय माहिती बघा. हा? कधी पाहिलं काय माहिती असं म्हणताय. हा हरकत नाही, पण हा मी बघू. तर आता सहज ओढतील असं वाटायला, पण थोडी ताकद लावते. थोडी म्हणजे ताकद लावते. 11 वर्ष झालेली आहेत. हा ओके, व्हेरी गुड. चला तर मग सुरू करूया. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. ये बा. इथे या तुम्ही तर म्हणाल्यात ह्या खूप खमके आहेत, ताकदवान आहेत. हा आणि 1 सेकंदामध्ये बाहेर काढलं तुम्ही तिला. मला वाटलं की माझ्याकडे इतकी ताकद आहे म्हणून. तुम्हालाच माहिती नव्हतं, आज कळलेलं आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. काय झालं ताई? काय झालं? एका सेकंदात खेचलं तुला बाहेर. मग ताकद लागते ना त्याला. ताकद मग तुमच्याकडे तुम्ही पण किती होती. ताकद आहे. पण मग समोरच तसं पाहिजे ना आपल्यासारखंच ओढायला. हरकत नाही, पण शेवटी खेळ आहे. खेळात हार जीत ही असते. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या येत आहे इथे. आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई आणि हुकमाची राणी ठरलेली आहे ही ताई. ताई तू उपविजेती ठरलेली आहेस आणि हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? मस्त वाटत. खूप मस्त वाटतंय. वाटलं नव्हतं मी होईन म्हणून विनर यांच्या समोर पण झाली. तू हुकमाची राणी ही झालेली आहे. तू असं का? उपविजेती ठरलेली आहे. असं कसं का? वाटतंय? खूप छान वाटतं. हा आनंद वाटतो खूप. आनंद वाटतंय. व्हेरी गुड. तुला कसं वाटतंय ताई? आज तू हुकमाची राणी झालेली आहेस.
झालीये हा? हुकमाची राणी झालीये कभी हा? त्या झाल्या होत्या ना हुकमाची राणी. त्या झाल्या होत्या हा त्याच आहे. मग तुम्ही त्यांना बाहेर काढलं ना, मग त्यांनीच मला बाहेर काढलं. त्यानेच तुम्हाला बाहेर काढलं. नाही तक्कम ठरलेली आहे ही ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या कपातूनची आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. ग जी नाही काय बोललेलं आहे. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन ताई, तू झालेली आहेस आजच्या भागाची हुकमाची राणी.